ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 18. मोक्ष संन्यास योग. देहाहंकारी हा अज्ञानी असतो. ओव्या आहे 378 ते 384 आणि गीतेचा श्लोक आहे 16वा. कर्म हे 5 कारणे व त्यांचे 5 हेतू यांच्याकडून घडून येते. तेथे आत्म्याचा काहीही संबंध नसतो. हे स्पष्ट केल्यावर भगवंत अज्ञानी मनुष्याचे वर्णन करत आहेत. श्लोक 16वा. तत्रैवं सति कर्तारम् आत्मानं केवलं तुय पश्चात्यकृत बुद्धित्वा न स पश्यति दुर्मतीः. असे असताना असंस्कृत बुद्धी असल्यामुळे जो शुद्ध आत्म्यालाच कर्ता असे समजतो तो मूढ बुद्धी होय. त्याला काही यथार्थ ज्ञान समजत नाही. भानू न होनी रूपे जैसी चक्षुरूपा ते प्रकाशी आत्मा न होनी कर्मे तैसी प्रकटित असेगा. ज्याप्रमाणे सूर्य दृश्य पदार्थ न होऊन डोळ्यांना व दृश्य पदार्थांना प्रकाशतो, त्याप्रमाणे आत्मा कर्माचे कारण आणि कर्म न बनता कर्माचे प्रकाशन करतो. पै प्रतिबिंब आरिसा दोन्ही न होनी वीरेशा दोही ते प्रकाशी जैसा न्याहाळीता तू. हे वीरश्रेष्ठ अर्जुना, असे पहा की आरशात पाहणारा हा जसा प्रतिबिंब व आरसा हे दोन्ही न होऊन या दोहीला प्रकाशतो. का अहोरात्र सविता न होनी करी पंडुसुत तैसा आत्मा कर्म करता न होनी दावी. अथवा अर्जुना, सूर्य हा दिवस व रात्र न होऊन जशी दिवस व रात्र आपल्या अस्तित्वावर दाखवतो, त्याप्रमाणे आत्मा हा कर्म व कर्माचा करता न होऊन त्या दोघांचे प्रकाशन करतो. परी देहाहम विमान भुली ज्याची बुद्धी देहीची आतली तया आत्मविषयी झाली मध्यरात्री. परंतु देहाहंकाराच्या मोहाने ज्याच्या बुद्धीने देहच मी असा निश्चय केला आहे आणि ज्याला आत्म्याविषयी मध्यरात्र झाली आहे, म्हणजे ज्याच्या ठिकाणी आत्म्याच्या ज्ञानाविषयी पूर्ण अंधार आहे. जेणे चैतन्य ईश्वरा ब्रह्मा देहेची केले परमसीमा तया आत्मा करता हे प्रमा अलोट उपजे. ज्याने चैतन्य ईश्वर व ब्रह्म यांना केवळ देहाच्याच मर्यादेत आणून ठेवले, त्याची आत्मा करता आहे अशा प्रकारची दृढ समजूत होऊन बसते. आत्माची कर्म करता हा ही निश्चयो नाही तत्वता देहोची मी कर्म करता मानितो साचे. आत्माच कर्म करता आहे असाही त्याचा खरोखर निश्चय नसतो. तो देहच मी आहे असे समजतो व म्हणून सर्व कर्मांचा करता आपणच आहो असे तो खरोखर मानतो. जे आत्मा मी कर्मात येतो सर्व कर्म साक्षी भूतू हे आपली काही मातू नायिकेची कानी. कारण कर्मातीत सर्व कर्मांना साक्षीभूत असा आत्मा मी आहे ही जी आपल्या खऱ्या स्वरूपाची हकीकत ती तो कानाने कधी ऐकतच नाही. म्हणजे आपल्या अकर्तृत्व आत्मभावाची त्यास खबरही नसते. वास्तविक देहाकडून घडणारे कर्म 5 कारणे व त्याचे 5 हेतू यांच्याकडून घडत असते. हे न जाणणाऱ्या मूढाबद्दल भगवंत श्लोकात सांगतात की सर्व कर्मांची 5 कारणे व 5 हेतू असे वेगवेगळे आहेत. पण अज्ञानी मनुष्य त्याची बुद्धी सुसंस्कृत नसल्याने ही खरी गोष्ट जाणत नाही. तो आत्म्यालाच करता समजतो. त्याला भगवंत दुर्मती असं म्हणत आहेत. ज्ञानदेवानी भगवंतांनी सांगितलेली 5 कारणे व त्यांचे 5 हेतू स्पष्ट करून कर्माची निष्पत्ती कशी होते ते सांगितले. वास्तविक त्या कर्माचा आत्म्याशी काहीही संबंध येत नाही. आत्मा फक्त कर्माचा प्रकाशक आहे. ज्ञानदेव ही गोष्ट उदाहरणाने स्पष्ट करतात. रूप सूर्य काही स्वतः होत नाही, तर तो फक्त ते रूप व ते पाहणारे नेत्र प्रकाशित करतो. तसा आत्मा कर्म आणि कर्माचे कारण यातील काहीही स्वतः होत नाही, तर तो फक्त हे सर्व प्रकट करतो. आरसा प्रतिबिंब पाहणारा व प्रतिबिंब यातील स्वतः काहीच होत नाही, फक्त त्यांचा योग घडवून आणणारा होतो, म्हणजे प्रकाशक होतो. स्वतः सूर्य दिवस अथवा रात्र काहीच होत नाही, त्यांना फक्त प्रकट करतो. त्याप्रमाणे आत्मा हा केवळ कर्म व कर्ता यांचा प्रकाशक आहे, तो कर्माचा कर्ता नाही. अज्ञानी जीव हे जाणत नाही, कारण त्याला देहाहंकाराची भूल पडलेली असते.
देह म्हणजेच मी असे तो मानत असतो. देहालाच करता समजतो. ज्ञानदेव सांगतात की जेणे चैतन्य ईश्वरा ब्रह्मा देहची केले परमसीमा तया आत्मा करता हे प्रमा अलोट उपजे. त्याने चैतन्य ईश्वर व ब्रह्म यांना केवळ देहाच्याच मर्यादेत आणून ठेवले. त्याची आत्मा करता आहे अशा प्रकारची दृढ समजूत होऊन बसते. त्याही पुढे जाऊन ज्ञानदेव सांगतात की आत्म्याकडे अकर्तृत्व भाव आहे हे त्याला कळत नाही. इतकेच नाही तर तो देहच मी असे समजतो. त्याला आपल्या कर्मातीत व केवळ साक्षीभूत असणाऱ्या आत्मस्वरूपाची ओळख झालेली नसते. अशा अज्ञानी मनुष्याचे ज्ञानदेवानी अनेक दृष्टांतांनी स्पष्टीकरण केलेलं आहे. तो भाग आपण उद्या पाहू.